जय हिंद मित्रांनो. आज आपण काल झालेला आपला जो कंबाईन ग्रुप सी मेन्सचा जो पेपर होता मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण जीएसचे जे प्रश्न होते त्याच्यात आपण राज्यसेवाला कोणकोणते प्रश्न आले होते, त्यात कायदा आणि राज्यसेवाचे आपण ते बघणार आहोत आणि त्याचे संभाव्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहिला प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदीनुसार जोडायला हवा म्हणतं. ठीक आहे. आता याच्यात जर आपण विचारलं मित्रांनो तर कलम 13, तर कलम 13 कशी संबंधित आहे आपण तेवढं माहित पाहिजे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आता आपण बघू. कलम 13, तर कलम 13 जर म्हटलं मित्रांनो तर ते आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो, ते मित्रांनो महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग काय घटित करणं, म्हणजे सीचं 2 यायला पाहिजे. मग सीचं 2 मित्रांनो बघा एकाच ऑप्शनमध्ये 4 नंबर, त्याच्यावर आपलं उत्तर निघतं मित्रांनो, एकदम सोपं होतं. म्हणजे उत्तर यायला पाहिजे मित्रांनो आपलं 4 नंबर. पुढचं बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न होता की तिथे पण आपला कलमच विचारले, कलम 4, 7, 9, 15. तर याच्यापैकी बघा मित्रांनो, जे आपलं कलम 4 होतं मित्रांनो, तर कलम 4 होतं मित्रांनो आपलं तर विनंतीचा अर्ज निकाला आपलं सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधन त्याचं म्हणजे 3 यायला पाहिजे. म्हणजे याचं 3 यायला पाहिजे एकचं, म्हणजे हे पहिले 2 ऑप्शन तर ऑलरेडीच कटून जाईल. मग त्याच्यानंतर जर बघा मित्रांनो, कलम 7 म्हणतात तर विनंतीचा अर्ज निकालात काढणे, म्हणजे या दोन्हीवरूनच उत्तर येतं, म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो किती 3 नंबर आपलं उत्तर येतं. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या म्हणतं. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 देशातील सर्व लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करतं. आता इथं सर्व लोकांना नाहीये, हे फक्त भारतीयांना आहे, म्हणून एक सरळ चुकीचं आहे, म्हणून पहिलं ऑप्शन गेलं, नंतर दोन्ही बरोबर सुद्धा गेलं. आता पुढचं बघा, माहितीच्या अधिकारात काम, कागदपत्रे, नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे, बरोबर आहे, म्हणजे उत्तर यायला पाहिजे आपलं 2 नंबर, म्हणजे विधान 2 बरोबर 1 चूक, याचं उत्तर 2 येईल मित्रांनो. पुढचं बघा, पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या खाली कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप काय करतं, प्रकट करतं. तर याच्यात आपल्याला माहिती मित्रांनो 27 असणार, 28 असणार, 30 पण असणार. आता BCD तर 100% आहेच, पण ए मध्ये थोडं डाऊट आहे. मग आता याचं उत्तर आयोग, पण मला असं वाटतं आयोग वरीलपैकी सर्वच देईल, कारण अनुच्छेद 44 मध्ये सुद्धा उल्लेख आहे थोडाफार. पण कन्फर्म जर म्हटलं तर BCD तर 100% असणार. पण आता उत्तर 3 देतं का 4 देतं, पण असं वाटतं आयोग 4च देईल. ओके, तुम्ही काय याचं उत्तर काय केलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचं प्रश्न बघा मित्रांनो, जोड्या लावणं होत्या. आता हे एकदम इजी होतं जोड्या लावणं. त्यात आपल्याला सगळं माहिती मित्रांनो की C नंबर मधल्यावर राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर समिती कोण होती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजे Cचं 4 यायला पाहिजे, पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे, त्याचं उत्तर 1 येतं, एकदम सोपं होतं. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकतात, तर ते एकदम इजी होतं, 256 कलम 256 नुसार निर्देश देऊ शकतात. ठीक आहे, याचं उत्तर काय यायला पाहिजे 3. पुढचं होतं मित्रांनो, खाली कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही, म्हणजे चुकीची ओळख नाही आपलं, तर 147 सगळ्यात माहिती आहे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे. नंतर 164 पण माहिती आहे आपल्या राज्यमंत्र्यांशी संबंधित तरतुदी, आणि 166 पण माहिती आहे राज्य सरकारच्या कारवाई आहे. आता 163 हे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी चुकीचं आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कशात आहे हे तुम्ही उत्तर कमेंट पासून नक्की कळवा, एकदम सोपं आहे. ठीक आहे, याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो 2. पुढचं बघा, खालील विधाने वाचा आणि चुकीची विधान निवडा. आता इथे पण चुकीची विचारलं. आता हे बघा कसं होतं, संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते, 245 बरोबर आहे. संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे, 247 नुसार बरोबर आहे. आणि कायद्याचे अवशिष्ट अधिकार अनुच्छेद 248 बरोबर आहे, पण हे चुकीचं आहे. संसदेला कर लावण्याचा अधिकार 265 मध्ये दिलेला आहे, तो काय म्हणते 240 नाही, हे चुकीचं आहे, म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो 4. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद आहे ते गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे. तर गांधीवादी विचारसरणी म्हटल्यावर 43 आहे, 47 पण आहे आणि 48 सुद्धा आहे, म्हणजे उत्तर तर आपल्याला 39A मध्ये थोडा डाऊट आहे, पण हे 3 तर कन्फर्म आहे, म्हणजे ABC उत्तर यायला पाहिजे. वरीपैकी सर्व द्यायलाच नाहीये, जो उत्तर यायला पाहिजे ABC पहिलं उत्तर. पुढचं बघा, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. आणि संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला होता, तर सरळ माहित पाहिजे मित्रांनो 22 जानेवारी 1947. उत्तर काय त्याचं 22 जानेवारी 1947, एकदम सोपं होतं. पुढचं बघा, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथन ओळखा. आता योग्य ओळखायचं आहे. 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार सुवर्णसिंग समिती स्थापन केली होती, 100% बरोबर आहे. आणि 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, ते बरोबर संधी उपलब्ध करून देणे, पण हे 88 नाही आहे, 86 होईल. 86 घटना दुरुस्ती 2002 नुसार होता ते, म्हणून B तर चुकीचं आहे. मग आपलं योग्य विचारलं म्हणजे उत्तर फक्त A येईल मित्रांनो, फक्त पहिलं उत्तर यायला पाहिजे योग्य म्हटल्यावर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो,
खालीपैकी कोणती जोडी जी आहे ती योग्य प्रकारे जुळत नाही. आता हे पण एकदम इजी होतं. आता 23-24 म्हणतात शोषणाविरुद्धचा अधिकार आपल्याला माहीतच आहे. संविधानिक उपायांचा अधिकार 32 म्हटल्यावर ते पण यायला पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हे थोडं हे चुकीचं मित्रांनो. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक 29-30 बरोबर आहे. हा स्वातंत्र्याचा अधिकार मित्रांनो 19 ते 22 मध्ये. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे आपलं 3 यायला पाहिजे. करेक्ट उत्तर आपलं 3 आहे. ठीक आहे. पुढचं बघा मित्रांनो, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीपैकी कोणत्या घटकाचे संरक्षण करण्यात आले आहे. संरक्षण म्हटलं तर कशाची महिलांचं आहे का त्यात नाही आहे. म्हणजे बी तर नसलंच पाहिजे. बी नाही आहे इथं बी नाही आहे. आता अनुसूचित जातीचे हितसंबंध संरक्षण आणि अनुसूचित जमातीच्या हितसंबंधी संरक्षण हे दोन्ही पण येत नाही. याचं फक्त उत्तर एक मित्रांनो अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण आहे. म्हणजे उत्तर एक आपलं काय पाहिजे 2 यायला पाहिजे. म्हणजे ए बरोबर फक्त. ठीक आहे. 45 नंबरचं उत्तर 1 येतं. त्यानंतर बघा मित्रांनो, राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत. म्हणजे कोणते विधिविषयक अधिकार राज्यपालांना, तर आपल्याला माहित पाहिजे राज्य विधिमंडळामध्ये भाषण देण्याचं आहे बरोबर आहे. आणि विधानसभा विसर्जित करण्याचा सुद्धा आहे त्यांना. आणि अध्यादेश जारी सुद्धा करू शकतात. पण मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा नाहीये. म्हणून ABC एकदम इजी होतं. याचं उत्तर यायला पाहिजे आपलं पहिलं मित्रांनो ABC. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची जी पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली होती. मग ती केली होती मित्रांनो कवर म्हणजे कोणत्याच्या पर्यंत 2026 पर्यंत. ठीक आहे. 2026 पर्यंत केल्या जाणार नाही, त्याची पुनर्रचना केल्या जाणार नाही असं सांगितलं होतं 2001 मध्ये कायदा करून. म्हणजे उत्तर काय आपलं 2 नंबर येईल. त्यानंतर बघा मित्रांनो, जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून काय होतं मतभेद जर होत असेल तर संसदेमध्ये संयुक्त अधिवेशन कोण बोलवतो. एकच व्यक्ती राष्ट्रपती. भारताचा राष्ट्रपती बोलवतो. राज्यसभेचा अध्यक्ष लोकसभेचा अध्यक्ष आणि याचं सरन्यायाधीशचं काही काम नाही आहे. भारताचा राष्ट्रपती उत्तर येईल त्याचं. आणि हा पण एकदम इझी होता मित्रांनो, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला, तर तो एकच होता कॅनेडियन मॉडेल. ठीक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे कॅनेडियन मॉडेलचा स्वीकार केला होता. आणि हा पुढचा पण बघा एकदम इझी होता मित्रांनो, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात म्हणजे अनुच्छेदात किंवा कलमात भारत म्हणजे भारत राज्य संघ असेल ते आपल्याला माहिती आहे. भारत राज्य संघ असेल त्याच्याविषयी सगळ्यात अनुच्छेद 1 मध्ये सगळ्यात सांगितलेल्या अशा गोष्टी. ठीक आहे. तर हे झाले मित्रांनो आपले टोटल पॉलिटीचे प्रश्न. त्याच्यामध्ये तुमचे किती बरोबर आले आणि कोणत्या प्रश्नात तुम्हाला डाऊट वाटतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.